अचानकच नियोजन होतं आणि जेवढं मनात आलं तेवढं सगळं ते बादल म्हणजे आता या सगळ्या पोरांचं खूप खडतर आहे बरं का. गोरगरिबाचं आजारातून उठून आज पहिल्यांदाच ओपनला ह्याच्याकडून एकच अपेक्षा आहे दहावीला बाहेरनं पब्लिकनं जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे त्या ठिकाणी आहे. तरी यो बैल भेटलेला आहे, त्याची मुलाखत संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? पुसेगावडे माझं नाव. ही साहिल पटेल, ईर्षबाई जगताप, चैतन्य जाधव हे आमचं सगळं मित्र. मित्र गाव कोणतं? गाव लोदोडे, इथून 40 किलोमीटरच गाव आहे. कितव्या गटाला गाडी होती? गाव 100 गट काढलाय. गट काढले. कधीपासून आहे तुम्ही या क्षेत्रात? या क्षेत्रात एक 3-4 वर्ष झाले. आपल्या बैलाचं गुलाल सांगायचं म्हटलं तर किती गुलाल? बैलाचं एक आदत मध्ये 10च्या प्लस गुलाल आहे आणि आता दुसरा झालाय. दुसऱ्याहून एक 3 महिने झाले. दुसऱ्यात पण 1-2 गुलाल झालं आणि जर बैल आजारी असल्यामुळे आता काढलंय आणि आजारपणात नोटून आज पहिलाच भेट मैदान आणि ओपन. जर तुला असं विचारलं की बाबा मैदान एखादं तुझं लक्षात राहण्यासारखं सगळ्यांचे, तर कुठलं सांगशील की बैलांनी तिथं मालकाचं नावच केलं? पेडगावचं आमचं पहिलं मैदान असं म्हणजे अचानकच नियोजन होतं आणि तो लहानपण होता म्हणजे त्याच्या वयाचं पण होतं आणि असंच नियोजन केलं आणि मैदान गेलो आणि तिथं फायनलसाठी पात्र झालो. तिथं 6 नंबर केला आणि तिथं आम्हाला बैल फलटण बसला. आपला लाटे नाही का, लाटे तिथे आर्मी नाही का बैल, तो बैल होता. तो पण बैल अतिशय सुंदर पळाला. पायरा कोणावर आहे? आजचा पायरा सासवडचा हिरा म्हणून बैल आहे. ते कधी नियोजन झालं? नियोजन ही परवा झालं. पायऱ्याचं कसं काय सांगशील, म्हणजे अडचण वगैरे काय? अशी काय त्याच्या जेवढच पहिलं झालं, अशी काय पहिल्याला अडचण आली नाही आणि आमच्या सगळ्या टीमचं पण तसं म्हणजे सहकार्य आहे. कुठल्या खांदी पळतोय? तसं 2 खांदी पळतो, उजव्या खांदी जास्त स्पीड. किती वर्षाचा? आता म्हणलं तरी नाही म्हणलं तरी 3 वर्षाचा. आजच्या मैदानाबद्दल आता गट पास केलाय. गट पास केलाय नाही सोपी गोष्ट नाही, कारण की भारतातलं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान. बरोबर. इथं म्हणजे आज असं काय ठरवून आलं नव्हतं आणि त्यानं पण जेवढं मनात आलं तेवढं सगळं त्यानं पूर्ण केले आणि सगळ्या टीमचं पण सहकार्य आमच्या सगळ्यांच्या आणि आज गट पास केला. इथंच आम्ही खुश आहे. आजारपणात 9 मुद्दा जास्त पडला. पहिल्याच मैदानात गट पास केला म्हणजे इथून पुढे चांगलं चावून दिली थोडक्यात. नमस्कार. तुमचं नाव? ऋषिकेश नानासू जगताप माझं नाव. होय. आपण कधीपासून या क्षेत्रात? मी पण एक 3-4 वर्ष झाली या क्षेत्रात. होय. बादल जेव्हापासून म्हणजे यायला लागला तेव्हापासून जास्त म्हणजे इकडे वळण झालं. येण्याचं सारखं बैलगाडी क्षेत्रात यायला लागलं. काय आहे तुमच्यासाठी बादल, काय सांगताल? बादल म्हणजे आता या सगळ्या पोरांचं सगळ्यांचं काळजीच आहे. तेव्हापासून सगळी बैलगाडी क्षेत्राकडे जास्त वळली आणि सगळ्यात जास्त श्रेय म्हणलं तर साहिल पाटील बाबा, कारण की लहानपणापासून त्यांच्याकडे आहे, त्यांचा सगळा सांभाळ आहे, त्यांनी सगळं ट्रेनिंग दिलं. त्यामुळं आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त त्यांच्या टीमचं म्हणजे मोलाचं योगदान आहे त्यासाठी. काय सांगताल अनुभव तुमचा? एवढे दिवस आहे तुम्ही या क्षेत्रात, अनुभव सांगायचं गेलं अडचण येते काय, म्हणजे काय अडचण तशी? क्षेत्र तसं म्हणायला गेलं तर खूप खडतर आहे बरं का. गोरगरिबाचं काम नाही, पण बादलचा पळ असल्यामुळं आम्हाला पहिल्याला काही जास्त अडचण येत नाही आणि आदतला पण चांगला पळ होता. त्यामुळे आदतला पण आम्हाला एवढं काय पहिल्याला अडचण नाही. अडचणी आल्या पण त्यातनं पण पहिरं जुळवायचो, पहिरं पोरं करायचे, नियोजन करायचे. मी आपलं त्यांच्या सोबत असायचो, तुम्ही करा मी आहे, त्या दृष्टीनं आमचं चालू होतं. पण त्याच्या जेव्हामुळं त्याच्या पळामुळं आम्हाला काय अडचण आली नाही जास्त. इतक्या या लेवलला आहे. हो. नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? साहिल पाटील कामे. किती वर्षापासून असतो याच्या जरा? या क्षेत्रात एक 4 वर्ष झालंय. होय. काय सांगशील, आज गट पास केलाय बादलने? बादलनं गट पास केलाय की ह्याच्या आधी 1-2-3 मैदान पहिल्याला खूप अडचण झाली किंवा लोकांनी कोऱ्या म्हणले तर नियोजन केली नाहीत. त्यांनी दुसऱ्या बैलांवर पळाली. म्हणजे 1-2 महिने बैल आजारी होता. आजारातून उठून आज पहिल्यांदाच ओपनलाच त्यांनी टक्कर दिली चांगली आणि चांगल्या नामांकित मैदानाला तो गट पास झाला. काय अपेक्षाच नव्हती सकाळी, तरी त्यानं गट पास करून दिला. आजच्या मैदानाबद्दल? आजच्या मैदानात म्हणजे ह्याच्याकडून एकच अपेक्षा आहे, फक्त यानं हिंद केसरी व्हावं, एकच अपेक्षा आहे. बाकी काय अपेक्षा नाही. जीवनाचं सोनच आहे. सोन हिंद केसरी बैल जवळ असला, एकदा जरी झाला तरी आमच्यासाठी भरपूर आहे. पण आमच्यासाठी नाही पाहिलं तरी तो जातो. काय जो पत्र आहे तो पत्र आहे असं ठेवायचं, आमची त्याला ताकद आहे. नाही पाहिलं तरी चालतोय. काय एकदा हिंद केसरी झाल्याशिवाय त्याला बंद करणार नाही पाहायचं. नाही पाहिलं तरी काय अडचण नाही. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुझं नाव? गणेश पाटील कामेर. होय. तू कधीपासून बैला सोबत? मी आता बादल आमच्या मित्राकडे आला नाही तेव्हापासून 4 वर्ष झाली या क्षेत्रात आलो. होय. काय सांगशील अनुभव? बादलचा खूप छान पळतो पण पळ बी त्याचा चांगला आहे, छान आहे.
तेव्हा पैऱ्या बिऱ्याला काय एवढी अडचण येत नाही त्या जेव्हा पैरे होती. एखादा अनुभव सांगायचा म्हटलं तर काय सांगशील मैदानात तुझ्यासोबत घडलेला वगैरे? मला सांगतो गुरसाळ्यात आम्ही असं मैदान केलं, बाहेरनं गाडी लागलेली आणि पहिल्यांदा त्याला डावीला टाकलेला, डावीला बाहेरनं पब्लिकनं लय भारी पळाल्या आणि तिथं आमचा 4था क्रमांक झाला. धन्यवाद साहेब.